नमस्कार मंडळी. मी डॉक्टर अंजली ठोंबरे. माझं यूट्यूब चॅनेल अंजली टी वाच याच्यावरती तुम्हा सर्वांचं स्वागत करते. 2026 साल सुरू झालं आणि जणू काही दिवसांना पंखच लागल्यासारखे दिवस पुढे पुढे जात आहेत. म्हणजे आपण म्हणतो आता म्हणेपर्यंत आज 25 फेब्रुवारी उजाडलं. महिन्याचा शेवटचा बुधवार म्हणजे अर्थातच पुढचा महिना जो की मार्च प्रत्येक भाग्यांकासाठी कसा जातो ते बघण्याचा बुधवार. चला बघूया. पण एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे, हे जे आहेत ना हे सगळे संकेत आहेत. प्रत्येक भाग्यांकासाठी आपण देतो. ही सगळी जी लोकसंख्या आहे ना जगातली, त्याच्यात सगळी मंडळी 1 ते 9 या भाग्यांकात बसलेली आहेत. प्रत्येकाचा महिना, प्रत्येकाचं वर्ष वेगवेगळं आहे. त्याच्याप्रमाणे त्याचे योग थोडे थोडे वेगळे असणार. पण आपण ढोबळ मानाने हे बघत असतो की प्रत्येक भाग्यांकाला हा महिना काय सजेस्ट करतोय. तेव्हा ह्या सगळ्या सूचना या गाईडलाईन सारख्या मंडळी तुम्ही घ्याव्यात बरं का. वळूया भाग्यांक 1 कडे. म्हणजे अर्थातच ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 1, 10 आणि 19, 28 या तारखांना झाला आहे. मागच्या महिन्यामध्ये तुम्ही जी कामं तडीस लावण्याचे प्रयत्न केले होते ना, त्याला बहुतेक आता फळं दिसायला लागलेली आहेत. त्यामुळे हा महिना एक वेगळ्या प्रकारचा बदल दर्शवू शकतो. नशिबाची साथ सुद्धा आपल्याला मिळते याचे संकेत मिळत आहेत. परंतु याचा जर का पूर्ण फायदा घ्यायचा असेल ना, तर समोर जी परिस्थिती आहे त्याच्यावरती पुढे होऊन हावी व्हायचा प्रयत्न करा. जरी थोडी तडजोड स्वीकारायला लागली ना तरी सुद्धा हरकत नाही. पण पूर्व तयारीनिशी उतरा. तुमच्याकडे उत्तम कल्पना आहेत. त्याचा जर का व्यवस्थित उपयोग केलात ना, तर नोकरी किंवा व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित बदल किंवा अपेक्षित यश मिळायला हरकत नाही. वरिष्ठांशी जर मनातल्या गोष्टी बोलाल ना, तर तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो आहे, असेही संकेत आहेत. नात्यातही साथीदाराकडून आपल्या जोडीदाराकडून अपेक्षित समजून घेण्याची प्रक्रिया व्हायला हरकत नाहीये. आणि विद्यार्थ्यांनी अभ्यास पूर्ण होण्याकडे लक्ष द्यायला हवे. आता भाग्यांक 2 याचाच अर्थ अशी मंडळी ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 2, 11 किंवा 20, 29 या तारखांना झाला आहे. हा महिना एक महत्वाचा संकेत घेऊन अशा करता येतोय की घराची कुठची तरी जबाबदारी कदाचित तुमच्यावरती येण्याची शक्यता आहे. आणि त्याला फोरफ्रंटवरती ठेवण्याची गरज का पडू शकते माहितीये का? कारण ती जबाबदारी फक्त तुम्हीच पार पाडू शकताय. मात्र महत्वाची गोष्ट इथे अशी आहे की याच्यामुळे आपल्या कामाकडे दुर्लक्ष होत नाहीये ना, हे बघण्याची मात्र गरज आपल्याला पडू शकेल. इथे जर प्रॅक्टिकल अप्रोच घेतला ना तर जास्त बरं पडणार आहे. कारण आपल्या व्यवसायासाठी किंवा नोकरीसाठी काही नवीन गोष्टी शिकाव्या लागतील किंवा काही बारकाव्यांच्याकडे लक्ष द्यावं लागेल, असेही संकेत जाणवत आहेत. ही तारेवरची कसरत जर तुम्ही करू शकलात ना, तर पैशाची आवकही व्यवस्थित राहायला हरकत नाही. नात्यामध्ये मात्र कदाचित जेवढा अपेक्षित वेळ द्यायला पाहिजे तेवढा देता येण्याची शक्यता कमी वाटते. पण अशा वेळेला जोडीदाराला विश्वासात घेऊन सांगा ना. विद्यार्थ्यांनी प्रथम प्रायोरिटी फक्त अभ्यासालाच द्यावी. आता भाग्यांक 3 म्हणजेच अशी मंडळी ज्यांचा जन्म कुठच्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 या तारखांना झालाय. हा महिना तुमच्यासाठी एक वेगळी थीम अशी सुचवतोय की कुठच्याही कृतीचे परिणाम दूरगामी काही होऊ शकतात याचा प्रथम विचार केला जावा. कारण नोकरी अथवा व्यवसाय याच्यात जर का स्थिरता असेल ना तरच प्रगती आपण करू शकतो. या परिस्थितीकडे मला असं वाटतं की थोडंसं तटस्थ भावनेने बघण्याची तुम्हाला गरज पडू शकते. मंडळी घाबरू नका. व्यवसायाला किंवा नोकरीमध्ये काहीच तुम्हाला निगेटिव्ह असं होणार नाहीये. परंतु आपण जेव्हा प्रयत्न करतो ना की आपलं मॅक्सिमम आपण कसं देऊ शकतो, त्याच्यासाठी हा विचार तुमच्या समोर मांडलाय. शेवटी आपण विचार काय करतो माहितीये का, की जी परिस्थिती आहे ती आपल्या आवाक्यात आणि आपल्या आटोक्यात राहावी याच्यासाठीच प्रयत्न करायचे आहेत. आणि हाच जर दृष्टिकोन तुम्ही समोर ठेवलात ना, तर मला नाही वाटत की तुम्हाला ही कुठलीही परिस्थिती व्यवस्थित हँडल करणं कठीण जाईल. जोडीदाराला सुद्धा या ठिकाणी विश्वासात घेतलं तर नात्यातली गोडी अजून वाढेल. परदेशामध्ये अभ्यासाला जाण्यासाठी जर विद्यार्थी प्रयत्न करत असतील तर मात्र त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी ही त्यांना सूचना. आता भाग्यांक 4 म्हणजेच
ज्यांचा जन्म कुठच्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31 या तारखांना झाला आहे. मागच्या महिन्यात तुमच्या अचेतन मनातल्या सजेशनच्या बद्दल जो मी विचार मांडला होता, तो जर का धागा धरून तुम्ही पुढे गेला असलात ना, तर या महिन्यामध्ये आपल्याला प्रगतीचे जास्त चांगले संकेत दिसत आहेत. एक चांगल्या बुद्धिमत्तेचं वरदान मिळालेलं व्यक्तिमत्व तुम्ही असता आणि त्याचबरोबर प्रॅक्टिकॅलिटी पण तुमच्याकडे असते. ह्या दोन्ही गोष्टी जर का एकत्र करून तुम्ही पुढे गेला तर तुम्हाला यशाची पायरी चढायला कठीण नाहीये. तुम्ही उत्साहाने जेव्हा कामाला लागता ना, तेव्हा आयुष्यातली कुठलीच अडचण ही अडचण उरत नाही याचा अनुभव तुम्ही आजपर्यंत घेतलाच असेल. कामाला थोडासा उशीर लागला ना तरी सुद्धा मनासारखं दान पडायला हरकत नसावी. स्वतःमधील प्रत्येक गुणाचा विकास तुम्ही करू शकता हे सुचवणारा पण हा महिना आहे. जोडीदाराला गृहीत धरण्यापेक्षा त्याला बोलतं करणं हे महत्वाचं ठरेल. विद्यार्थ्यांमधील लॉजिकल थिंकिंग मध्ये वाढ होते याची शक्यता वाटते. आता भाग्यांक 5 म्हणजेच मंडळी ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 या तारखांना झालाय. मागच्या महिन्यात जी प्रगती सुरू झालेली आहे आपली ती तशीच पुढे न्यायला हरकत नाहीये. चांगल्या पूर्वतयारीने आणि उत्तम कॉन्फिडन्सने पुढे गेल्यास ही गोष्ट पूर्णत्वाकडे जायला हरकत नाही असे संकेत आहेत. खरं तर न जी गोष्ट तुम्ही एखादी ठरवावीत आणि तुम्ही नवीन पद्धती वापरून सुद्धा त्या तुमच्या प्रयत्नांना चांगलं यश मिळवावं आणि ती गोष्ट पूर्णत्वाकडे न्यावी याच्यासाठी हा महिना खूप चांगला ठरण्याची शक्यता आहे. प्रॅक्टिकॅलिटी आणि भावनात्मकता या दोन्हीचा उत्तम संगम केल्याने आपली मनाची ताकद वृद्धिंगत व्हायला हरकत नाहीये. आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे मंडळी, करून तर पहा. तुमच्या प्रश्नांची उत्तर ही तुमच्या पाशीच आहेत. थोडेसे चाचपून बघायला हरकत नाही. नाते ठीकठाक राहील आणि विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास कशा प्रकारे लवकरात लवकर पूर्ण होईल याच्याकडेच बघणं श्रेयस्कर ठरेल. आता भाग्यांक 6 म्हणजेच अशी मंडळी ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 या तारखांना झालाय. या महिन्यात कुठचंही काम तुमच्या हातून जे होईल ना त्यांनी तुमचा आत्मविश्वास वाढायला हरकत नाहीये असे संकेत मिळत आहेत. कामाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन हा एका उत्तम इंटेलेक्च्युअल कपॅसिटीनी बघणारा असू शकतो. ह्या एका परिपूर्ण अनुभवाने तुमच्या कामाचं स्तर खूप वरचा राहण्याची शक्यताही दिसून येते. तसेच काही नवीन कामं किंवा काही नवीन ओळखी ज्या आपल्याला पुढे जाऊन अत्यंत फायदेशीर ठरू शकतात याचेही संकेत या महिन्यात दिसत आहेत. या रेफरन्सेसचा जर आपण अतिशय डोळसपणाने आणि खुबीने वापर करून घेतला ना तर पुढे जाऊन ह्याच्यातनं खूप चांगल्या प्रकारे काहीतरी डेव्हलपमेंट होऊ शकते. कुठल्याही नवीन कामाची सुद्धा सुरुवात जर आपल्याला करायची असेल ना तर हा महिना चांगले संकेत देतोय आपल्याला. नात्यासही काही नवीन पालवी फुटायला हरकत नाहीये आणि विद्यार्थ्यांनी आपले प्रयत्न जोमाने सुरू ठेवावेत. आता भाग्यांक 7 म्हणजेच ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 या तारखांना झालाय. कामासंबंधी तुमच्याकडे ज्या विविध कल्पना आहेत ना त्यांच्यावरती खूप चांगला विचार केला जावा ही सूचना. काही कल्पना कदाचित मनात अशागत डोकावल्या जात असतात की त्याचा भविष्यात जाऊन काहीतरी चांगला फायदा व्हावा. कृपया त्यांचं चांगलं क्लासिफिकेशन केलं जावं. सध्या तरी मागच्या महिन्यात ज्या चांगल्या योजना तुमच्या हातात आल्या आहेत आणि ज्याच्यावर तुम्ही काम करताय त्याच्यावरच लक्ष केंद्रित केलेलं योग्य ठरेल. अजून तरी त्या योजना आपल्या अशा स्टेजला आलेल्या नाहीयेत की ज्याची जबाबदारी आपण इतरांवरती सोपवावी आणि एखादं नवीन काहीतरी सुरू करावं. मान खाली घालून जे आपलं रोजचं रुटीन आहे ते व्यवस्थित कसं पार पडतं आहे हे बघत राहणं जास्त श्रेयस्कर ठरणार आहे. नात्यामध्ये एकमेकांना समजून घेणे किंवा काही वेळेस नुसतं एकमेकांनी बरोबर राहणे हे सुद्धा खूप फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांनी रिव्हिजनकडे लक्ष द्यायला पाहिजे. ती गोष्ट आपल्याला टाळून चालणार नाही. भाग्यांक 8 म्हणजेच
अशी मंडळी ज्यांचा जन्म कुठच्याही महिन्याच्या 8, 17 आणि 26 या तारखांना झाला आहे. मागच्या महिन्यात जी आपली कामं अपुरी राहिलीत ना ती पूर्ण करण्याकडे लक्ष दिलं जावं ही महत्वाची सूचना. या महिन्यातनं नशिबाची साथही आपल्या बरोबर आहे, त्यामुळे कामं हातावेगळी करायला हरकत नाहीये. आणखीन एक महत्वाची गोष्ट जरा जी सांगावी शक्य वाटते ती अशी आहे बरं का मंडळी, तुम्ही कधीही खर्च करताना असं काहीतरी न विचार करता असा खर्च तुम्ही करत नाही. व्यवस्थित प्लॅनिंग करूनच तुमचा खर्च असतो. तर हा महिना काय दर्शवतो माहितीये का, कदाचित तुम्हाला जास्त खर्च करण्याची खुमखुमी येऊ शकते किंवा काही लोकांवरती इम्प्रेशन पाळण्यासाठी तुम्हाला असं वाटेल की आपण जास्त खर्च करावा, पण तिथे स्वतःला सांभाळावं ही सूचना. कारण ना हा खर्च पुढे जाऊन तुमच्या लक्षात येईल कदाचित हा अनाठही झाला होता. कामामध्ये तुम्ही प्रगतीपथावरती राहू शकता, तसंच नात्यातही गोडवा चांगला टिकून राहील. विद्यार्थ्यांना त्यांच्या शंकांवरती चांगली आणि चपखल उत्तर मिळण्याचे उत्तम योग दिसत आहेत. आता राहिला भाग्यांक 9, म्हणजेच अशी मंडळी ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 9, 18 किंवा 27 या तारखांना झाला. हातात घेतलेल्या कामामध्ये यावेळेला कदाचित असा अनुभव येण्याची शक्यता आहे बरं का, की ऐन वेळेला काहीतरी अडचण दिसली. त्यामुळे तुम्ही काम जेव्हा प्लॅन करताय ना त्याच वेळेस तुम्ही त्याच्यावरती थोडासा जास्त अभ्यास करून अशी जर का काही वेळ आली तर त्याच्यावरती आपण काय उपाय करावा त्याचाही विचार करून ठेवावा ही सूचना. तुमच्या प्रयत्नात कधीही कसूर नसतं, पण कदाचित तुम्ही जे आता ह्या कामांसाठी प्लॅनिंग करताय त्याचा इथे थोडासा नाही उपयोग झाला तरी पुढे जाऊन नक्की उपयोग होईल असेही संकेत आहेत. पुढच्या काही महिन्यांच्या मध्ये आपण त्याचा चांगला वापर करून घेऊ. हा महिना मात्र जरा तुमचं कस कसा लागतोय हा बघणारा ठरू शकतो. अर्थात जास्त कष्ट म्हणजेच आपल्या व्यक्तिमत्वाचा चांगल्या प्रकारे विकास हे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाहीच आहे. नाते ठीकठाक राहील. आणि विद्यार्थ्यांना मात्र एक सूचना की कुठचाही पोर्शन शक्यतो त्यांनी ऑप्शनला टाकू नये. मंडळी आज आपण इथेच थांबू, पण माझं YouTube चॅनल अंजली टिपू वाचन हे बघत राहा, शेअर करत राहा आणि तुमच्या कमेंट्स जरूर कळवत राहा. धन्यवाद.